नमस्कार. आज आपण बनवणार आहोत साधी सोपी अशी ताकाची कढी. कढी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. मारवाडी पद्धतीने, गुजराती पद्धतीने, राजस्थानी पद्धतीने, सिंधी पद्धतीने. आज मी कशी कढी बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले साहित्य. इथे मी 4 वाट्या ताक, हिंग, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, 2 चमचे चणा डाळीचे पीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं, मोहरी, मीठ, साखर, धणे, सुकी लाल मिरची आणि फोडणीसाठी तूप घेतले आहे. सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये डाळीचे पीठ काढून घेऊ. आता त्यात थोडेसे ताक घालून त्याची एक आपण स्लरी बनवून घेऊ. तुम्ही इथे पाहू शकता, इथे नीट हलवून मी घेत आहे. त्यामुळे इथे एकही गुठळी झालेली दिसत नाही. इकडे आता गॅस चालू करून त्यावर कढई ठेवूया आणि फोडणीसाठी तूप घालून घेऊ. कढीला तुपाची फोडणी ही छान लागते. आता तूप गरम झाले, त्यामध्ये मी मोहरी, जिरं, धणे, हिंग, लाल सुकी मिरची, त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट फोडणीत टाकून घेणार आहे. आणि आता हे थोडंसं लसूण मिरची परतवून घेणार आहे. लसूण मिरची छान परतली की त्यात कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत. इथे आपलं आलं लसूण आणि मिरची परतलेली आहे. आता आपण त्यात ताक घालून घेऊ. इथे ताक घालून थोडे हलवून घ्यायचे आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे साखर मी घालून घेतलेली आहे. साखर घालून एकदा हलवून घ्यायचे आहे. त्यामध्ये आता चणा डाळीचे पीठ जे आपण ताकामध्ये कालवले होते ते त्यात सोडून घ्यायचे आहे. हे पीठ टाकताना आपण थोडेसे ढवळायचे आहे, जेणेकरून पीठ खाली राहणार नाही. आता आपण बघू शकता, कढी मस्त झालेली आहे. कढीला एक उकळीही आलेली आहे. त्यावर आता मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. कढी छान उकळल्यानंतर इथे गॅस बंद करायचा आहे आणि शेवटी मीठ टाकून घ्यायचे आहे. मीठ हे गॅस बंद झाल्यावरच टाकायचे आहे, जेणेकरून आपली कढी ही फुटणार नाही. तुम्ही इथे बघू शकता, आपली कढी ही रेडी आहे. अशा पद्धतीने, साधी सोपी पद्धतीने ही आपली कढी मस्त खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.